सावकाश सावकाश. आनंदी, आता समोरच रिक्षा स्टॉप आलाय हा. आता थोडंच चालायचंय. भाऊ नाही, समर कॅम्प आता रोज असणार का? नाही आनंदी, थोडेच दिवस. पण मला सांगा, नवीन शाळा आवडते का तुम्हाला? काय मग पुढे चालली सॉरी जायला का का दुसरीकडे चाललाय कुठे? मी शाळेतच चालले सिद्धू काका, पण नॉर्मल शाळेत नाही. म्हणजे आज आमचं समर कॅम्प आहे. समर कॅम्प ते काय असतं? आम्हाला उशीर होतोय हा. आम्ही निघतो. अहो मॅडम, अहो एवढं काय होत्यात, 2 मिनिटं बोलत होतो फक्त. आम्हाला खरंच उशीर होतोय हा. अहो नाही का होते कळतंय मला, पण आमच्या गप्पा झाला की मी सोडतो ना तिला. तुम्ही कशाला नाही ते चालत? मी सोडतो, ये का बस. मी चालत नाही घेऊन जाते त्यांना, पुढे जाऊन रिक्षाच करणार आहे मी. आणि आनंदी माझी जबाबदारी आहे. तुम्ही नका सांगू मला मी त्यांना कसं सांभाळायचं ते. आणि तुम्ही आम्हाला मदत करायला तुम्ही आमचे कोणीच लागत नाही, नाही का? चला. अहो असं कसं म्हणता हो, कोणी लागत नाही. अहो अपना साथ तो साथ जन्मो काय भावना मॅडम. अहो सिद्धिराज गाडे पाटीलने दिलेला शब्द आहे. सर, आमच्या बँकेच्या टीमने 2 ते 3 वेळा क्रॉस चेक केलंय, पण त्या चेकचा ट्रेसच लागत नाहीये. हॅलो. सर, तुमच्या बिझनेस लोनचा पहिला हप्ता ह्या महिन्यात भरायचा आहे. तुमच्या अकाउंटला बॅलन्स आहे ना? काय पहिला हप्ता सुरू सुद्धा झाला? येस सर. त्याच्या रिमाइंडरसाठीच तुम्हाला हा कॉल केला आहे. ठीक आहे. जानू, तू हे काय करतेस? काय करतेय म्हणजे? तुझ्या ऑफिसची बॅग भरतीये. अच्छा, पण तुला कोणी सांगितलं की आज मी ऑफिसला जाणार आहे? रे जैन, तसं काय करतोस? कोणी सांगायला कशाला पाहिजे? तू नेहमी याच वेळेस ऑफिसला जातोस ना? हो, पण आज ऑफिसला सुट्टी आहे. सुट्टी का? कमॉन जानू, आज आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी आल्यात आणि मी ऑफिसला जायचं कसं दिसेल ते. मला थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत घालवायला हवा ना. जयंत, अरे काहीही काय, आई बाबा थोडी ना लगेच 1 तासात घरी परत जाणार आहेत. तू ऑफिसवरून आल्यानंतरही ते इथेच असणार आहेत. तेव्हा घालव की त्यांच्यासोबत वेळ. 1 मिनिट जानू, ते माझे सासू सासरेत. त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, तूही नाही. आणि मीही तुझी बायको आहे, त्यामुळे तू ऑफिसला कसा जात नाही हे मी बघतेच. जानू, असं काय करतेस? हे बघ, मी जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळे मला कशी स्पेशल ट्रीट करतात. आज ते आपल्या घरी आलेत ना, तर मी ऑफिसला निघायचं कसं दिसेल ते. मी आज ऑफिसला जाणार नाहीये, आज ऑफिसला सुट्टी. थांब. जयंत, अरे ऐक माझं. बरं, कोणाला? हॅलो. हां, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. येस, स्केड्यूल इट फॉर टुमॉरो. ओके, थँक्यू, बाय. सी, आज काही कामही नाही ऑफिसमध्ये, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल झाल्या. आता मिशन आई बाबांची खातिरदारी कर. काय करू मी तुझं? तू काय एवढा गोड आहेस? कारण तू माझी बायको आहेस. भाऊजी, जरा दार उघडता का? भाऊजी. हा वहिनी. नाही, काही नाही, म्हटलं मी माझ्यासाठी जरा चहा ठेवत होते. घेता का कपभर? नाही वहिनी, थँक्यू. बरं.
भाऊजी काही टेन्शन आहे का? टेन्शन? हा? कसलं टेन्शन? नाही वहिनी, काहीच तर नाही. तुम्ही का असं विचारताय? नाही, आता तुम्ही आलात ना तर मला असं वाटलं तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे. सिंचनाशी पण नीट बोलला नाहीत ना, तसंच निघून आलात खोलीत म्हणून असं वाटलं हो. नाही नाही वहिनी, त्याचं काय, माझं आणि सिंचनाचं भांडण झालंय, त्यामुळे मी तिच्यासोबत बोलत नाहीये, बस एवढंच. तिच्या एवढंच ना भाऊजी, नवरा बायकोत अशी भांडणं होत असतात हो. आणि किती वेळ असा राग मनात धरून बसणार आहात तुम्ही? हा, सोडून द्या, लहान आहे ती, जाऊ द्या. आणि खरं सांगू का, आमच्या दोघीत पण खूप भांडणं होतात, पण आम्ही विसरून जातो. तुम्ही तसंच करा. हो. भाऊजी पण नक्की काय झालंय? नाही, काही सिरियस नाही वहिनी, तेच नवरा बायकोचं होतं ना तसंच. नक्की ना? पण तुम्ही सुद्धा बरोबर बोलताय. आता ती आली ना की मी बोलेन तिच्यासोबत नक्की. आता काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेली ती, येईल थोड्या वेळात, तेव्हा नक्की बोला. हो हो नक्की. पण भाऊजी, हा? आज तुम्ही दुपारीच घरी कसे काय? दुकान बंद आहे का? नाही, दुकानात पेस्ट कंट्रोल सुरू आहे ना, त्यामुळे खूप वास पसरतो दुकानात, म्हणून नाही गेलो. म्हटलं एकदा ते होऊ देतो, नंतर जातो, जाईलच थोड्या वेळात. बरं बरं, हरकत नाही. बरं मी ठेवते ना कपभर तुमचा पण चहा, घ्या की थोडा. नाही, खरंच नको वहिनी. ॲक्च्युली खूप दिवसानंतर दुपारी असा घरी आहे ना, तर विचार केला की आराम करावा, जरा झोपावं म्हणून, बस. बरं बरं, करा तुम्ही आराम करा, मी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला. करा आराम. आणि हा आमचा लॉन प्रशस्त आहे हो. आणि तुम्हाला सांगू, इथे आल्यावर असं वाटतंय ना, ते आपण सहलीच्या ठिकाणी जातो बघा, अगदी तसंच वातावरण आहे. आई, आम्हाला तरी कुठे फारसे इथे येता येतं. लॉनचा आनंद आम्ही लांबूनच घेतो, कारण हा आनंद घेण्यासाठी मला कामातून वेळच मिळत नाही. आई तुला माहितीये, आमच्या घराच्या मागे तर स्विमिंग पूल पण आहे, पण लग्न झाल्यापासून तिथेही आम्ही एकदाच गेलोय, नंतर परत जाणंच झालं नाही. चला आपण टेरेसवर जाऊया. चालेल. आई शपथ, कसला भारी व्ह्यू दिसतोय इथून. किती भारी दिसतंय हे. हो ना आई? अगं वेडाबाई, असं बोलतेस जणू काही पहिल्यांदा गच्चीवर आलीस, पहिल्यांदा हे सगळं बघतेस. आई अगं मी इथे पहिल्यांदाच आलीये. काय बोलतेस तू? अगं हे तुझंच घर आहे ना, मग इतक्या दिवसात तुझ्या घराच्या गच्चीवर आली नाहीस तू? ते काय नाही, आम्ही इथे आल्यापासून जान्हवी तिच्या परीक्षेच्या अभ्यासात इतकी मग्न झाली आहे ना, की तिला टेरेस दाखवायची कधी वेळच नाही आली. हो ना जानू? हो ना. एक्सक्यूज मी, ॲक्च्युली मी या फाईल्स रेडी करून ठेवल्या आहेत, पण सरांना सबमिट करायच्या राहिल्या आहेत अजून. सर मीटिंगमध्ये बिझी आहेत, त्यांना वेळ लागणार आहे. मला माझ्या मुलीला आणायला जायचं आहे हो. तुम्ही सबमिट करू शकाल का प्लीज? ॲक्च्युली मला सुद्धा 10 मिनिटात निघायचं आहे हो. माझे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, मला त्यांना बघायला जायचं आहे. बरं. भावना मॅडम, सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलवलंय. ते सरांना अमित सेल्सबद्दल डिस्कस करायचं. आत्ता? हो, लगेच बोलवलंय. हो. आनंदीचं समर कॅम्प सुटलं वाटतं, दिसत तर नाही आनंदी.
मॅडमही नाही आहेत कुठून. बघू का एकदा, बघतो. नमस्कार मॅडम. ॲक्च्युली आनंदी आहे का? आनंदी आहे, तिची आई अजून आली नाही आहे. तुम्ही कोण? नाही नाही, मी काका आहे तिचा. तुम्ही सोडा ना तिला, मी घेऊन जातो. थांबा, मी घेऊन येते तिला. अरे फ्रेंड, तू इथे? येस. आनंदी, तू ओळखतेस ना यांना? हो, हा माझा काका. अच्छा मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझं नाव सिद्धिराज गाडे पाटील आहे. आनंदीची मामी आहे ना, तिचा भाऊ आहे मी. बरं, तुम्ही घेऊन जा हिला. अच्छा मॅडम, एक काम करू शकता का? फक्त आनंदीची आई जर तिला घ्यायला आली ना, तर त्यांना फक्त एवढंच सांगा की सिद्धू आलेला द्यायला. ठीक आहे? ओके, नक्की. येस, थँक्यू. चला, दे बॅक. बाय बाय. बाय. चला मॅडम. काळजी घे. थँक्यू. चला, थँक्यू. बाय. खरंच जानू, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तू एवढी सगळी कामं कधी ग शिकलीस? खरंय तुमचं सासूबाई. म्हणजे बघा ना, अहो आपल्या घरात ही मुलगी इकडचं भांडं तिकडे करत नव्हती. आई, हो तर, पण ते म्हणतात ना, मुलगी सासरी गेली की तिला तिच्या जबाबदाऱ्या अगदी बरोबर कळतात. आई अगं, हे मी काही रोज नाही करत. आज तुम्ही सगळेजण आलायत ना, म्हणून मी हे सगळं करतेय. नाहीतर जयंत मला एकही काम करू देत नाही. जोडीदार अगदी सारख्याला वारका मिळालाय बरं. अगदी बरोबर. 4 दिवस सारखा जानू 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 म्हणून दोषा लावला होतास. आता भेटली का मुलगी, झाल्या का गप्पा मायलेकींच्या? अहो 4 दिवस, ते 4 दिवस मला 4 वर्षांसारखे वाटले. तिला पाहिलं, हिच्याशी बोलले, तेव्हा कुठे समाधान झालंय माझं. आणि फोन सुरू झालाय तिचा. फार बरं झाला. अरे चैन, अजून घरी कसं काय? आज कामावर नाही जायचं? नाही, आज तुम्ही सगळे आलात ना, मग मी ऑफिसमध्ये स्टाफला इन्फॉर्म करून सांगितलं मी नाही येणार म्हणून. हे बरं केलं तुम्ही जावई बापू. पण तुम्ही सगळे इतकी कामं का करताय? म्हणजे घरी आलात तर आराम करा ना प्लीज. जैन, तू हे लक्ष्मीला सांग. ही म्हणजे नसलेली कामं सुद्धा शोधून काढते. हो, नाही तर काय, आरामाचं आणि हिचं वाकडच आहे. अरे तुम्ही ऐकलं का? मी काय चुकीचं बोललो मला सांग. आता जैन म्हणतो जावई आहेत आपले काय? ओ गॉड, किती पसारा करून ठेवला यांनी इथे. माझं अख्खं किचन बरबटून टाकलंय. या सगळ्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवायला हवं. चल निघते मग मी आता, नाहीतर माझी शेवटची बस मिस होईल. तू आहेस ना आता? हो आहे मी. सगळी मुलं गेल्याशिवाय मी काही जाणार नाही. ठीक आहे, चल बाय. बाय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी आनंदींची आई भावना. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. आनंदी कुठे आहे? आत आहेत? आनंदी तिथं केव्हाच गेली? गेल्या? कोणाबरोबर गेल्या? ऍक्च्युली मी नव्हते तेव्हा. माझ्या आधीच्या ज्या टीचर होत्या त्यांनीच पाठवलं असेल आनंदीला. तुम्ही घाबरू नका मॅडम, जे कोणी असतील ते तुमच्या नातेवाईकच असतील. आणि आनंदी त्यांना ओळखत असेल, तेव्हाच मॅडमनी त्यांच्याबरोबर सोडलं असेल. सोडलं म्हणजे? ही काय पद्धत आहे तुमची? मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं का आनंदींची आत्या, मामा, मावशी, काका कोणी तिला घ्यायला येणार आहेत म्हणून? अहो, कायम मी घ्यायला येते ना त्यांना, मग तुम्ही असं कोणाबरोबरही कसं सोडू शकता त्यांना? आय एम रिअली सॉरी मॅडम, पण तुम्ही घाबरू नका. शाळा असा बेजबाबदारपणा कधीच करणार नाही. आधीच्या शिक्षकांनी
आनंदीला ज्यांच्याबरोबर पाठवलं असेल ते नक्कीच तुमचे नातेवाईक असतील. आनंदीही त्यांना ओळखत असेल याची खात्री करूनच शिक्षकांनी त्यांना सोडलं असेल. तुम्ही एकदा तुमच्या घरी फोन लावून बघा ना. हॅलो हॅलो संतोष दादा, अरे आनंदींना चुकून घ्यायला आला होतास का त्यांच्या शाळेत? नाही, बरं. हा हा हरीश, अरे तू आनंदींना घरी घेऊन गेलायस का? हे दोघं तर आले नव्हते. बाबा येणं शक्यच नाही, ते पुण्याला आहेत. मग कोण? सुपर्णा? काही समजलं का? नाही. खरंच सॉरी मॅडम. आनंदीबद्दल काही कळलं तर आम्हाला फोन करून कळवा प्लीज. हो. हॅलो. हॅलो सुपर्णा, आनंदी कुठे आहेत? आनंदी तुझ्याकडे असते ना, मग मला कशाला फोन केलायस? हे बघा, तुम्ही जर का आनंदींना घेऊन गेला असाल ना तर प्लीज मला खरं खरं काय ते सांगा. प्लीज काही लपवू नका. ओ हॅलो. हे बघ, माझ्या बाचीला घेऊन जायला ना मला कोणाला घाबरायची गरज नाही. आणि आनंदीला घेऊन जायचं असतं तर तुझ्या घरी येऊन सगळ्यांसमोर घेऊन आले असते. काय झालं आनंदीला? कुठे आहे आनंदी? हॅलो हॅलो. काय मूर्ख बाई आहे. आनंदी, आनंदी कुठे गेलात तुम्ही? कुठे शोधू तुम्हाला? बरोबर आहात तुम्ही. मीच तुम्हाला इथे वेळेवर घ्यायला येऊ शकले नाही. माझी चूक झाली. प्लीज मला माफ करा आनंदी. हो, आनंदी माझी मुलगी आहे. तिची प्लीज काळजी. हो, मी आनंदींची नीट काळजी घे. आनंदी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जिथे असाल तिथून तुमची भावना तुम्हाला शोधून काढेल. आनंदी, ताई ताई ऐका ना, माझी छोटी मुलगी मिळत नाही हो. तुम्हाला कुठे दिसली का आजूबाजूला? एक मिनिट एक मिनिट, मी तुम्हाला फोटो दाखवते त्यांचा. हे बघा. आनंदी. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी
सोनियाचं दिनू. खरं सुख आहे. नाही म्हणजे सासूबाई आज घरात नाहीये, त्यामुळे जेवणात काय बनवायचं, भाजी काय बनवायची हे मी ठरवणार आहे. नाही, लादी आधी पुसायची की भांडी आधी करायची हे सगळं मी ठरवणार आहे बाई. आनंदी, तिला काय झालं? हो ना? वहिनी, वहिनी आनंदी आल्या का? आल्यात का म्हणजे काय झालंय भावना? वहिनी, पण त्या सापडतच नाहीये अगं. अरे देवा, अगं मग यांना हरीश भाऊजींना तरी कॉल केलास का? अगं वहिनी, माझं सगळं करून झालंय, पण पण त्या नाही सापडल्या. मी सुपर्णाला पण फोन केला, पण ती मला म्हणली तिने काहीच केलं नाहीये म्हणून. वहिनी, मला खरंच कळत नाहीये ग. माझं ना डोकंच चालत नाहीये. काय करू आता मी? अरे देवा, मलाही काही कळत नाहीये. एक काम करूया का, इथे काळजी करत बसण्यापेक्षा आपण थेट पोलीस स्टेशनला जाऊया का? हो, काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं आपल्याला. चल लगेच जाऊ. चला आलो घरी. आनंदी, अरे मॅडम तुम्ही आनंदी. वहिनी, हा? तू यांना घेऊन आतमध्ये जा. आणि खोलीचं दार बंद करून घे. हो, चल बाळा, दे इकडे. टाळा. बाय बाय. चला. काय ग? आनंदी कुठे भेटला तुम्हाला? अहो कुठे भेटल्या म्हणजे काय, शाळेत भेटल्या. म्हणजे मला माहिती आहे तुमचं ऑफिसमध्ये खूप काम असतं ना, म्हणून मी विचार केला की मीच देतो त्यांना. आणि तुम्हाला सांगू अहो काय मजा केली हो आम्ही. म्हणजे आईस्क्रीम खाल्लं, पॉपकॉर्न खाल्ले, फुगे विकत घेतले. ॲक्च्युली तुम्ही हव्या होता तो. म्हणजे माझी दुपार तर एकदम मस्त गेली होती. जराही भान नाहीये तुम्हाला? तुम्ही बेशिस्त आहात. कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये तुम्हाला. मला त्रास द्यायला तुम्हाला मजा येते इथपर्यंत ठीक होतं सगळं, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला तुम्हाला जराही लाज वाटत नाही? अहो मॅडम पण आनंदींना तुम्ही परस्पर शाळेतनं घेऊन गेलात आणि त्याबद्दल कुणाला कळवलंही नाही तुम्ही. मॅडम तसं नाही. गप्पा बसा. तुम्हाला जोक वाटला हा? टाइमपास आहे हा? मॅडम तुम्ही समजताय तसं नाही. बस. एक शब्दही बोलू नका बरं का. इथून पुढे तुम्ही आनंदींच्या आसपासही फिरकायचं नाही. हो मॅडम. एक शब्दही ऐकायचा नाहीये मला. आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. बाहेर निघा. 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 घे, तुला भूक लागली असेल ना, खातेस? आलेच. भावना अगं लहान आहे ती, कशाला तिच्यावर एवढा राग काढतेस? बोल तिच्याशी. आणि आनंदी बाळ, भावना आई घ्यायला येणार होती ना तुला, मग तू अशी सिद्धू काका बरोबर कशाला निघून आलीस? कारण मी त्यांना ओळखते आणि ते म्हणाले की आपण सॉरी भावना, प्लीज.
जावई बाबू, तुमची ऑफिसची कामं काही संपतच नाही तो. हो. झाली का तुमची झोप आई? दुपारी झोपायची सवय नाही मला, पण यांचा छान डोळा लागलाय. दिवसभर तुम्ही इतक्या दमता तरी तुम्हाला दुपारी झोपा असं वाटत नाही का? नाही, तशी सवयच नाहीये मला. आणि कसं आहे ना जावई बापू, अहो दुपारी झोपलं ना की रात्री नीट झोप लागत नाही. वयोपरत्वी एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि तसंही अहो घरात काही कामं संपत नाही, 4 कामं हाताशी असतातच. हो खरंय, म्हणूनच मी तुम्ही सगळे झोपल्यानंतरच काम करत बसलो होतो. जानू, जयंत, हे घ्या, फ्रुट्स खाऊन घ्या. हा जानू, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काय ग? जानू, तू खरंच तुझं घर अजून पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? ते कसं आहे ना आई, माफ करा जावई बापू, मी प्रश्न जान्हवीला विचारला आणि उत्तर तिनेच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आई, मी जानू, अगं काय काय विचारते मी? तू खरंच अजून तुझं घर पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? हो आई, मी अजूनही हे घर पूर्णपणे पाहिलंच नाहीये. अगं काय बोलतेस तू? लग्न करून या घरात येऊन तुला किती दिवस झाले? एव्हाना घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर तुझा हात फिरला पाहिजे होता, आणि तू म्हणतेस की तू पूर्ण घर अजून पाहिलेलं नाहीयेस? जावई बापू, अहो काय बोलते ही? ते सांगितलं नाही. जान्हवी घरी आल्यापासून ती तिच्या परीक्षेच्या अभ्यासात इतकी बिझी झाली की लॉन, टेरेस, स्विमिंग पूल हे सगळं बघण्याचा वेळच नाही मिळाला. परीक्षा संपून तर बराच काळ लोटलाय. जानू ना नोकरी करत ना घराबाहेर कुठे जा. मग अहो साधी गच्ची पाहिली नाही असं म्हणाली, म्हणून जरा आश्चर्य वाटतंय. आई, अगं आपल्या घरी तरी कुठे आहे गच्ची? आणि मला कुठे एवढी सवय आहे गच्चीवर जायची? आणि मी घरी नसताना जान्हवीने टेरेसवर जाणं मला फार रिस्की वाटतं. ही दोघं जी काही कारणं सांगतायत ना, फारशी पटत नाही आहेत मला. का कुणास ठाऊक कसं वाटतंय काहीतरी चुकतंय. तुमचंही बरोबर आहे, पण तरी मला वाटतं आता बराच काळ झाला नाही का जानू तू या घरात आलीस? तुझं घर आहे, या घराची ओळख करून घ्या आता. हो आई. भावनाई, मी आत येऊ का? या. भावनाई, तुला भूक लागली असेल ना? हे घे लाडू. भावनाई, तू रुसू नकोस ना माझ्यावर. आनंदी, मला भूक नाहीये, नकोय मला लाडू, तुम्ही खा. सॉरी भावनाई, प्लीज प्लीज सॉरी, खरंच सॉरी.
भावना हे बघ मी काय बनवलंय. वीणा वहिनी, वहिनी, काय ग काय झालं? ऐक, तू प्लीज आनंदींसोबत इथे बसशील. स्वयंपाकाचं मी बघते. हं. काय बाई, भावना आईचा रुसवा गेला नाही वाटतं अजून. नाही. जाईल हं? लवकर जाईल. अरे वा, छान बनवलंयस ग. फोन वाजतोय बघ, फोन वाजतोय. हॅलो, बोल ग. पोचलात का ग लाडक्या जावयाकडे? हो, केव्हाच पोचलो. उत्तम पाहुणचार चालू आहे आमचा बघ. तुम्हाला बरं लगेच घरात घेतलं त्याने? अगं आत नाही नुसतं घेतलं तर आमची छान खातिरदारी पण चालू आहे. हो का? कळलं कळलं कळलं. नाही, माझ्यावर अन्याय झाला ते कुठेच गेलं. तुम्ही मात्र तिथे पाहुणचार घेत बसलात काय? कारण ना आमच्या मनात खोट नाहीये. हो ग बाई, अगदी निर्मळ मनाचे नाही का तुम्ही सगळे? सगळं काही जे वाईट आहे ना ते सगळं माझंच आहे, बरोबर ना आजी? मला इतकं तिथे रडवलं ते कुठेच गेलं. हे लोक तिथे मजा मारत बसलेत. पण मी माझ्यावर झालेला अन्याय अजिबात विसरणार नाही. बरोबर बदला घेईन सगळ्याचा. अरे किती छान घर आहे तुझं. फारच मोठं आहे रे, प्रशस्त आहे अगदी. जानूच्या बाबतीतली आमची सगळी काळजी मिटली आता. अंगण तर केवढं प्रशस्त आहे. शतपावली करायला खूप मजा येते. नाहीतर रस्त्यावर एवढ्या गाड्या जोराजोरात धावत असतात, भीतीच वाटते. आजी, तुला घराबाहेर पडायचा कंटाळा येतो ते सांग. आई कधीही आपल्या घरी ओसरीपर्यंत तरी गेलीये का? काय ग, भावना यायला हवी होती नाही आपल्या बरोबर. तिलाही फार आवडलं असतं. काही म्हणा सासूबाई, एकीचं छान आहे म्हटलं तरी दुसरीचे विचार मनात येतातच. लक्ष्मी, आई वडिलांच्या मनातली मुलांबद्दलची काळजी कधीच मिटत नाही नाही. अहो मी काय म्हणते, एव्हाना भावना ना कामावरून आली असेल, आपण व्हिडिओ कॉल करूया का? हो तिचं आणि हिचं बोलणं होईल ना. चालेल, करूया. भावनाला फोन करतोय. हा. भावना कशी आहेस ग? थांब थांब, तुझ्याकरता एक सरप्राईज आहे बघ. हा, आता कोण बोलणार आहे तुझ्याशी? हाय ताई. हाय जानू. काय काय चाललंय तुझं? कामावरून कधी आलीस? काही नाही, आता आनंदींना शाळेतनं घेऊन आले. तुम्ही काय करताय? अगं भावना, आता आम्ही जयंतचं सगळं घर बघून आलो. अगं भावना, जयंतचं घर किती सुंदर आहे माहितीये का तुला? थांब थांब थांब, दाखवतोस तुला. फोन देतो ना. हा, हे बघा. हे बघ, हा एवढा मोठा हॉल आहे. किती मोठा आहे ना. थांब थांब, किचन दाखवतो. चल, किचनच्या बाजूला जाऊया आपण. आधीच न सांगता हे आलेत ते काय कमी, आणि जे आले नाही आहेत त्यांनाही घर दाखवते. अहो आम्हाला बोलू तर द्या. दाखवतो. हो हो. कसं वाटलं का घर? अरे वा, मस्त आहे जानूचं घर.
थांब, थांब, एक ताई कसं वाटलं घर? वाव, अगं छान आहे जानू. भावना हा काय का सगळं ठीक आहे ना? चेहरा का पडलाय तुझा आणि डोळे पण लाल वाटतात. लाल झालेत ना? अगं आत्ता येताना वाटेत रस्त्याचं काम चालू आहे ना, तर धूळ गेली माझ्या डोळ्यात. भावना बाळा सगळं ठीक आहे ना? हो हो, एकदम छान. बरं आई ऐक ना, मी आनंदींसाठी काहीतरी खायला करते ग, त्यांना भूक लागली. ठेवते फोन मी. हा हो हो ठीक आहे. बाय ताई. आई तू अशी रुसू नकोस ना माझ्यावर, मला करवत नाही ग. प्लीज बोल ना माझ्याशी, मी एवढी वाईट आहे का ग? तू इतकी का रडते? मी बॅड गर्ल सारखी वागली म्हणून का? नाही आनंदी, तुम्ही कधीच बॅड गर्ल सारखं वागत नाही. उलट माझ्यासारखं खूप मोठी चूक झाली. कसली चूक भाऊ नाही? मी तुम्हाला शाळेत आणायला वेळेत नाही पोचले. मग सिद्धू काका आला होता ना, मी त्याच्यासोबतच घरी आले. बसा. आनंदी हे बघा, शाळेत आणायला मी किंवा आजी किंवा आजोबा किंवा आपल्या घरात राहणारं कोणीही आलं ना, तरच त्यांच्या बरोबर यायचं. आणि दुसरं कोणीही आलं तर त्यांच्या बरोबर यायचं नाही. कळलं? हा हो आई, मी याच्या पुढे असं नाही वागणार. आनंदी सॉरी, यात तुमची काहीही चूक नाहीये, पण एवढं करा माझ्यासाठी. हा ठीक आहे आई, पण एक सांगू, मला सिद्धू काकाने एकदम व्यवस्थित घरी आणले. आम्ही खूप मजा केली. तू माझ्याशी खूप छान वागते आणि खेळतो पण आम्ही. पण तरी तू बोलतेस ना, तर मी त्याच्यासोबत नाही येणार, त्याच्याशी बोलणार पण नाही, एकदम कट्टी घेणार. मग तर झालं ना? आता असं ना प्लीज. आनंदी, तुम्ही या जगातली मोठी गुडगल आहात. हं? बघितलंच नाही भावना मॅडम कशा चिडल्या माझ्यावर, तशा त्या रोजच चिडतात माझ्यावर. रोज वेगवेगळे गैरसमज करून घेतात. आज म्हणजे करच झाली. मला माहिती आहे माझी चूक आहे. म्हणजे मी कळवलं असतं त्यांना तर त्यांना इतका त्रास झाला नसता आणि आशा ठेवून दिली नसती मला. आपण काय सॉलिड लागतो त्यांचा हात. पण या निमित्ताने का होईना पण भावना मॅडमने माझ्यावर हक्क दाखवला ना. म्हणजे आपण त्याच माणसावरती हक्काने रागवतो आणि चिडतो जो आपल्याला आपला वाटतो है ना. म्हणजे भावना मॅडमना पण तसंच वाटलं असेल. हा तसंच वाटलं असणार त्यांना.
थँक्यू आई. म्हणजे तुझ्यासमोर व्यक्त होऊन ना माझ्या डोक्यातलं सगळं कन्फ्युजन क्लिअर होतं. थँक्यू. अरे काय डोळे फुटले काय तुझे? आपल्या संद्रीत चाललायस? नाही नाही सॉरी ताई सॉरी. चुकून झालं. सॉरी. कोण झालं? सॉरी. सॉरी म्हणा. काय बाई एक एक माणसं असतात. सॉरी पण मस्ती आल्यागत बोलतात. असं पण इथं कधी कुणाला कळलंय तेव्हा कसं वागायचं ते. आता हे व्यंकी कुठं गायब झालाय देवी आईलाच माहिती. कुठं गेलाय, कधी येणार आहे का नाही येणार आहे, काय तर सांगावं माणसानं. काय पण सांगितलं नाही. काय ग देवी आई, असं कुठं असते होय ग? एवढं सुद्धा कळायला नको आहे व्यंकीला? नाही म्हणजे जावं की माणसानं कुठं जायचं तिकडे जावं, काय पाहिजे ते करावं. मी कुठं नाही म्हणले. आपण सांगावं होतं का नाही? आता तो फोन तो या नुसतं खिशात ठेवायला दिलाय का तोंड बघायला दिलाय? काढायचं ना खिशात, करायचं फोन, सांगायचं की नाही बाबा येणार नाही आहे, येणार आहे. काय काय तर सांगावं माणसानं. पण नाही. तूच सांग बाई आता काय करू? आनंदी कुठे? इथं केव्हाच गेली. काय सांगतेस? हो मग. आणि तुला तो चांगला वाटतो ना? आई मी किती टेन्शन मध्ये होते माहितीये तुला? हा बेजबाबदारपणा आहे. भावना बाळा, आधी तू शांत हो. हे बघ, तुला जो काही त्रास झालाय ना तो अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे मला कळतंय तुला आनंदीविषयी काळजी वाटणं, तिच्यासाठी जीव खालीवर होणं अगदीच योग्य आहे. पण मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की सिद्धूने पण काही फार मोठी चूक केली नाही ग. म्हणजे त्याचा हेतू चांगला होता. तुला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी तुला मदत करण्याच्या हेतूनेच ते केलं ना. आई, आनंदींना सोडणं आणणं ही माझी जबाबदारी आहे. याचा मला त्रास कधीच वाटला नाहीये. आणि त्या माणसाने मला इतका त्रास देऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेयस ग अजूनही. हे बघ, मी कुणाची बाजू घेत नाहीये. जसं मी तुझं ऐकून घेतलं तसंच मला वाटतं त्याची बाजू पण समजून घेतली पाहिजे ना. जसं मी म्हटलं त्याचा हेतू वाईट नव्हता. तू शांतपणे विचार केला असता तर मी काय म्हणते ते तुलाही पटेल बघ. आई, माझा विचार झालाय. एवढं होऊ नये तू त्या मुलाला पाठीशी घालतेस ना, हे मला बिलकुल पटत नाहीये. हा जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही. ठेवते मी फोन. अगं भावना बाळा,